नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे इतिहासाचे प्रश्न डिस्कस करणार आहे. सगळे प्रश्न बघा पेपरच्या दृष्टीने IMP सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचे आहेत. पहिला प्रश्न बघा, महात्मा गांधी यांनी जो काही प्रथम सत्याग्रह हा कोणत्या ठिकाणी चालू केला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी. महात्मा गांधी यांनी जो काही प्रथम सत्याग्रह आहे हा चंपारण या ठिकाणी चालू केला होता. कुठं? चंपारण या ठिकाणी. पुढचा प्रश्न काय बघा, नालंदा विद्यापीठामधील शिक्षण हे खालीलपैकी कशावर आधारित होतं? नालंदा विद्यापीठामधील शिक्षण खालीलपैकी कशावर आधारित होतं? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी, बौद्ध धर्म. लक्षात ठेवा, नालंदा विद्यापीठामधलं शिक्षण हे बघा बौद्ध धर्मावरती आधारित होतं. लक्षात ठेवा, बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न बघूयात आपण, शीख धर्माचे एकूण टोटल किती गुरु झाले? काय प्रश्न बघा, शीख धर्माचे एकूण सध्या टोटल गुरु किती झाली? आपल्या सगळ्याला माहिती आहे शीख धर्माचे टोटल 10 गुरु झाले. लक्षात ठेवा, 10 गुरु. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न 4 नंबरचा प्रश्न आहे, सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म कोणता होता? सम्राट अकबर यांनी खालीलपैकी कोणता धर्म स्थापन केला होता? ऑप्शन्स क्रमांक ए, दीन ए इलाही हा जो काही धर्म आहे हा सम्राट अकबर यांनी स्थापन केला होता. लक्षात ठेवा, दीन ए इलाही. 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, पहिल्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? पहिल्या महायुद्धाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन्स क्रमांक डी, 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. केव्हा? 1914 मध्ये. 6 नंबरचा प्रश्न काय बघा, जगातील सगळ्यात जुनं पुस्तक खालीलपैकी कोणतं आहे? जगामधील सर्वात जुनं पुस्तक खालीलपैकी कोणतं आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, ऋग्वेद. बघा जगातील सगळ्यात जुनं पुस्तक आहे कोणतं? ऋग्वेद. राईट आन्सर आहे बघा, गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण कुशीनगर या ठिकाणी झालं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? ऑप्शन्स क्रमांक बी, ऋषभदेव. बघा जैन धर्माचे पहिले तीर्थकर होते. लक्षात ठेवा, ऋषभदेव जैन धर्माचे पहिले तीर्थकर होते. गौतम बुद्ध यांच्या मातेचं नाव काय होतं? गौतम बुद्ध यांच्या मातेचं नाव काय होतं? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, महामाया. लक्षात ठेवा, गौतम बुद्ध यांच्या मातेचं नाव काय होतं? बघा महामाया त्यांचं नाव होतं. लक्षात ठेवा, महामाया. पुढचा प्रश्न काय बघा, वैदिक संस्कृती कोणती संस्कृती होती? वैदिक संस्कृती खालीलपैकी कोणती संस्कृती होती? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी, वैदिक संस्कृती बघा ही ग्रामीण संस्कृती होती. लक्षात ठेवा, ग्रामीण संस्कृती. पुढचा प्रश्न आहे बघा, सिंधू संस्कृती खालीलपैकी कोणती संस्कृती होती? कोणती? सिंधू संस्कृती. तर सिंधू संस्कृती बघा नागरी होती. लक्षात ठेवा, नागरी. पुढचा प्रश्न आहे बघा, तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा 2023 मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला MCQ असतील बघा, जास्तीत जास्त MCQच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं 595 रुपये किंमत आहे मित्रांनो. त्याचबरोबर पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो 1 ते 244 प्रश्नपत्रिकाचा समावेश करण्यात आला आहे. आणि भाग 2 बघा या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत. बघा 25,000 हे आणि 25,000 हे असे या ठिकाणी बघा ह्या 2 पुस्तकामध्येच 50,000 प्रश्न आहेत. आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं, कारण की जेवढे पण पेपर झाले त्याचा पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो. पोलीस भरती भाग 1 आणि भाग 2 आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप अर्जंट असतं बघा, कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते. आणि वेळ लावून जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा, तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला, तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील, म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून. पुढचा प्रश्न काय बघा, गौतम बुद्धाचा विवाह माता यशोधरेशी वयाच्या कितव्या वर्षी झाला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. कितव्या? 16व्या वर्षी. पुढचा प्रश्न काय बघा, सूर्यसुखाचा त्याग करून गौतम बुद्ध जेव्हा संन्यासाला निघाले तेव्हा कोणत्या राजाच्या सैनिकांनी त्यांना ओळखलं होतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, राजा बिंबिसार. लक्षात ठेवा, राजा बिंबिसार. पुढचा प्रश्न आहे, सिद्धार्थ गौतम बुद्ध किती वर्षाचे असताना शाक्य संघामध्ये त्यांनी प्रवेश केला होता? सिद्धार्थ गौतम बुद्ध किती वर्षाचे असताना शाक्य संघामध्ये प्रवेश केला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 20 वर्षाचे असताना त्यांनी प्रवेश केला होता. गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते? गौतम बुद्धाच्या मुलाचं नाव काय होतं? ऑप्शन क्रमांक सी, राहुल होतं. काय होतं नाव? राहुल. शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, रोहिणी. कोणत्या? रोहिणी.
गौतम बुद्धाने गया या ठिकाणामधलं नेगरी ऋषीकडून कोणतं ज्ञान घेतलं? तर बघा, गौतमाने गया येथील नेगरी ऋषींकडून कोणतं ज्ञान घेतलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे तपश्चर्या. कोणतं घेतलं? तपश्चर्या. सतत 6 वर्षे चाललेली खडतर तपस्या गौतमांनी कोणाच्या अन्न सेवनाने सोडली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे सुजाता. लक्षात ठेवा, कोणाच्या सहाय्याने सोडली? सुजाता यांच्या सहाय्याने सोडली. गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती कोणत्या पौर्णिमेला आणि कोणत्या ठिकाणी झाली? गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती कोणत्या पौर्णिमेला आणि कोणत्या ठिकाणी झाली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वैशाख आणि बौद्ध गया या ठिकाणी. वैशाख पौर्णिमेला आणि बुद्ध गया या ठिकाणी त्यांना प्राप्ती झाली. 10 नंबरचा प्रश्न काय आहे? गौतम बुद्धाची मातृभाषा खालीलपैकी कोणती होती? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पाली भाषा होती. कोणती? पाली. गौतम बुद्धांची मातृभाषा कोणती होती? पाली भाषा होती. वयाच्या कितव्या वर्षी बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली? वयाच्या कितव्या वर्षी बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 35व्या वर्षी बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. लक्षात ठेवा 35व्या. सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली? सारनाथ येथे गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली? राईट आन्सर आहे बघा प्रथम 5 लोकांना धम्मदीक्षा दिली होती. पुढचा प्रश्न बघा, सुजाताने गौतम बुद्धाला जी खीर दिली ती बुद्धांनी किती ग्रासात ग्रहण केली? जी खीर दिली होती ती किती घासामध्ये ग्रहण केली होती? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए 49. किती? 49. तथागत गौतम बुद्ध यांचं पहिलं प्रवचन कोणत्या ठिकाणी झालं होतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सारनाथ या ठिकाणी त्यांचं पहिलं प्रवचन झालं होतं. लक्षात ठेवा सारनाथ या ठिकाणी. तथागत बुद्धांनी बौद्ध भिक्खू आणि भिक्खूंनी करता किती नियम सांगितले आहेत? तर बघा 227 आणि 331 नियम सांगितले. पुढचा प्रश्न आहे, जगामध्ये सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली होती? जगामध्ये सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली होती? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे तथागत गौतम बुद्ध यांनी निर्माण केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, गौतम बुद्धांनी दुःख निवारण्यासाठी जो मार्ग सांगितला त्याला काय म्हणतात? गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी जो मार्ग सांगितला त्याला काय म्हणतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी अष्टांग मार्ग म्हणतात. त्याला काय म्हणतात? अष्टांग मार्ग. पुढचा प्रश्न काय बघा, तथागत गौतम बुद्ध आणि महापरिनिर्वाणापूर्वी तथागतांचा अंतिम शिष्य म्हणून कोणाला प्रवज्जा दिली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी सुभद्र यांना दिली. लक्षात ठेवा सुभद्र. वयाच्या 80व्या वर्षी गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण कधी आणि कोणत्या ठिकाणी झालं? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी इसवी सन पूर्व 483 कुशीनगर या ठिकाणी झालं. लक्षात ठेवा कुशीनगर. बऱ्याच वेळेस पेपरला प्रश्न आला होता, वयाच्या 80व्या वर्षी कोणत्या ठिकाणी झालं? कुशीनगर या ठिकाणी झालं. तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तोरणमाळ ही महाराष्ट्रामधील दुसरं थंड हवेचं ठिकाण असून समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? तर बघा 1150 या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे आपलं 1150 इतकी मीटर उंच आहे बघा. लक्षात. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण नंदुरबारमध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. नेक्स्ट पहा, विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? काय प्रश्न आहे? विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे मित्रांनो? तर चिखलदरा आहे मित्रांनो. विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण आहे कुठं? चिखलदरा. विदर्भामधील थंड हवेचे ठिकाणी. अमरावती जिल्ह्यामधलं आहे. उंची बघा 1188 मीटर इतकीची उंची आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही? तर सातपुडा. ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा. पाचगणी आणि महाबळेश्वर सुद्धा आपल्याला सातारामध्ये पाहायला मिळतात. आणि माथेरान कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये बघा माथेरान. लक्षात आलं? हे कुठे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, माथेरान आताच पाहिलं आपण कुठे आहे मित्रांनो? तर माथेरान मित्रांनो हे आपल्या लक्षात ठेवायचं कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आहे. त्यानंतर लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा गाणं पण आहे बघा. कुठं कुठं जायचं? तर बघा खंडाळा लोणावळा कुठे आहे बघा? पुणे जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? पुणे जिल्ह्यामध्ये. पन्हाळा कुठे आहे बघा? कोल्हापूरमध्ये बघा. नेक्स्ट पहा, माथेरान घाटमाथा कशाजवळ आहे? तर नेरळजवळ आहे पहा. आलं लक्षात? माथेरान घाटमाथा नेरळ जिल्हा रायगड जवळ आहे पहा माथेरान. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर करेक्ट आन्सर आहे बघा सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा सिंधुदुर्गमध्ये आंबोली हे थंड हवेचे ठिकाण. सावंतवाडी तालुक्यामध्ये बघा जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाऊस बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आंबोली या ठिकाणी. आणि आंबोलीला आपल्या महाराष्ट्राचं काय म्हणतात बघा चेरापुंजी असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं चेरापुंजी. समजलं. येथील आंबोली घाट हा कोल्हापूर व सावंतवाडी यांना जोडतो. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. हा प्रश्न 20पेक्षा जास्त वेळा विचारला होता. नेक्स्ट बघा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कोणतं चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. मित्रांनो चिखलदरा कुठे आहे अमरावतीमध्ये. मित्रांनो चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे बघा. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेमधलं थंड हवेचे ठिकाणी. सातपुड्याच्या बघा 7 रांगा आहेत. किती आहेत बघा 7 रांगा. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि चिखलदरा थंड हवेचं ठिकाण कुठे बघा अमरावती. कुठे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट पहा म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे. म्हैसमाळ कुठे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हैसमाळ आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. तर कोणता मित्रांनो सर्वाधिक पावसाचं ठिकाण. आंबोली हे सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे पहा. याला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट पहा गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोयना कृष्णा गोदावरी कळसुबाई. तर मित्रांनो कळसुबाई बाकीच्या सगळ्या गोदावरी आणि महाराष्ट्रामधील बघा गोदावरी कृष्णा कोयना ह्या महाराष्ट्रातील नद्या आहेत बघा. आणि कळसुबाई बघा महाराष्ट्रामधील सर्वाधिक उंच शिखर आहे. याची उंची लक्षात ठेवा मित्रांनो बऱ्याच वेळेस पेपरला विचारलं आहे 1646 मीटर. आणि फुटामध्ये विचारली तर 5400 फूट. 5400 फूट इतकी काय बघा उंची आहे. नेक्स्ट पहा गरम पाण्याचे झरे असलेलं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कोणतं गरम पाण्याचं झरं असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ठाणे. लक्षात ठेवायचं आपल्याला ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी सतपली आणि अकोलोली हे काय बघा गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पालघरमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आपल्याला पाहायला मिळतात. पालघरमध्ये कोणते आहेत वज्रेश्वरी पालघरमध्ये दातीवरे गणेशपुरी आणि कोकनेर हे काय बघा पालघरमधले गरम पाण्याचे झरे आहेत. रत्नागिरीमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आहेत राजापूर आणि उन्नेर. जळगावमध्ये बघा उपनदेव सुपनदेव गणेशपुरी हे आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट आपण डिस्कस केले. नेक्स्ट बघा दक्षिण गंगा हे कोणत्या नदीला म्हणतात. तर गोदावरी नदीला मित्रांनो दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. आणि सर्वात मोठी द्विकल्पीय नदी पहा लक्षात. नेक्स्ट पहा कराडजवळ प्रीतिसंगम येथे टिंबटिंब नद्यांचा संगम आहे. कराडजवळ प्रीतिसंगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे. तर बघा कराड कराडजवळ बघा प्रीतिसंगम कोणाचा आहे कृष्णा आणि कोयना. ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि कोयना हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा याला प्रीतिसंगम सुद्धा म्हणतात. आणि कराडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नृसिंहवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम आपल्याला माहुली या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा मुळा मुठा घोड सीना कुकडी आणि कर्रा ह्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत. या भीमा नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे बघा. भीमा नदीचं उगम कुठं होतं तर भीमाशंकर पुणेमध्ये बघा भीमा नदीचा उगम होतो. कुठं होतो भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये. लांबी किती बघा 451. लांबी किती आहे 451 किलोमीटर इतकी लांबी आहे. उपनद्या पहा मित्रांनो भामा इंद्रायणी मुळा मुठा निरामान घोड सीना कुकडी कर्रा ह्या महत्त्वाच्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. उगम लक्षात ठेवा भीमा नदीचा भीमाशंकरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट पहा सहस्रकुंड. काय प्रश्न आहे पहा सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे. तर हे उमरखेड. लक्षात ठेवा मित्रांनो उमरखेडमध्ये बघा सहस्रकुंड धबधबा यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड तालुक्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट पहा गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो. हा प्रश्न बघा 10पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये मित्रांनो आपल्याला गोदावरी नदीचा उगम पाहायला मिळतो. कुठं त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. महाराष्ट्रामध्ये लांबी बघा 668 किलोमीटर आहे. किती 668 किलोमीटर. संपूर्ण लांबी लक्षात ठेवा 1465 किलोमीटर. किती 1465 किलोमीटर इतकी आहे. बरोबर. उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला.
तर मित्रांनो उपनद्या बघा दारणा, प्रवारा, बोर, मुळा, बिंदुसरा, सिंदफणा, शिवना, दुधना, खाम ह्या काय बघा गोदावरीच्या उपनद्या आहेत. मित्रांनो गोदावरीचं उगमस्थान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणतं आहे पहा, तर त्र्यंबकेश्वर नाशिक लक्षात ठेवायचं आहे. नाशिक जिल्ह्यामधून गोदावरी ही उगम पावते बघा. नाशिक गोदावरीमधून. भीमा नदी बघा भीमाशंकर पुण्यामधून बघा भीमा नदी उगम पावते बघा. कोणती? भीमा नदी. आलं लक्षात. आणि मित्रांनो नर्मदा नदी बघा अमरकंटक डोंगरामधून उगम पावते. नर्मदा तापी मध्य प्रदेशमधून उगम पावते मुलताई डोंगरामधून. हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ही 100% पेपरला विचारले जातात. घ्या पुढचा प्रश्न आहे, भीमा नदीची सुरुवात ही कोणत्या तालुक्यामधून होते? तर आंबेगाव तालुक्यामधून होते. पहा लक्षात ठेवायचं आहे भीमा नदीचा उगम मी सुरुवातीला सांगितला भीमाशंकर पुण्यामध्ये झालेला आहे. सुरुवात बघा आंबेगाव तालुक्यामधून होते. भीमा नदीची बघा एकूण लांबी लक्षात ठेवा 860 किलोमीटर आहे बघा. किती? 860. महाराष्ट्रामध्ये फक्त किती बघा 451 किलोमीटरची लांबी आहे. भीमा नदी बघा कृष्णा नदीची उपनदी बघा. नेक्स्ट आहे पहा वज्रेश्वरी या ठिकाणामधील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? वज्रेश्वरीमधील गरम पाण्याचे कुंड कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो हे भिवंडी. ऑप्शन क्रमांक 1 भिवंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड भिवंडी तालुक्यामध्ये. मित्रांनो 50 प्रश्न झाले. मी तुमचा एक सुद्धा मिनिट व्हायला घातला नाही. त्यामुळे अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो आणि कमीत कमी आपल्या 5 मित्रांना या ठिकाणी व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी वैनगंगा नदीची उपनदी नाही विचारले आपल्याला? तर प्रवारा नदी मित्रांनो ही काय बघा वैनगंगा नदीची उपनदी नाही बघा. वैनगंगा मित्रांनो दक्षिण वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रामधील तिची लांबी 295 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो 295 किलोमीटर. उगम कुठं होतो वैनगंगा नदीचा? मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यामधील मैकल डोंगर रांगामध्ये बघा उगम होतो. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रवारा मित्रांनो कोणाची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रवारा नदी कोणाची उपनदी आहे? गोदावरीची काय बघा उपनदी आहे. समजलं? पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती आहे? तर वायव्येकडून आग्नेयेकडे. ऑप्शन क्रमांक 1 अशा दिशेने वाहते बघा वायव्येकडून आग्नेयेकडे. वर्धा नदीचा उगम मित्रांनो सातपुडा पर्वतरांगमध्ये मध्य प्रदेशमध्ये होतं. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधील तिची लांबी 455 किलोमीटर आहे. किती? 455 किलोमीटर. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती असा प्रश्न आला तर वर्धा नदी हा पॉईंट म्हणजे हे जे काय ऑप्शन यावर डायरेक्ट तुम्ही गोळी मारून टाकायची म्हणजे ऑप्शन चॉईस करायचा. पुढचा प्रश्न काय पहा मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागलेली आहे? चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा तर वैनगंगा. ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा नदीमुळे काय झालेली बघा विभागलेली आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा. बघा मित्रांनो ही दक्षिण वाहिनी नदी आहे. हिचा उगम बघा कुठं होतो? तो उगम होतो मैकल डोंगर रांगा मध्य प्रदेश. लांबी जर पाहिली तर 295 किलोमीटर इतकी लांबी बघा. किती? 295 किलोमीटर इतकी लांबी आहे. ही महाराष्ट्रामधील दुसरी सगळ्यात मोठी दक्षिण वाहिनी नदी पहा. नेक्स्ट आहे पहा भंडारा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? भंडारा आणि रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? ते नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे बघा भंडारदरा आणि रंधा हे धबधबे. नेक्स्ट आहे पहा नागपूर जिल्ह्यातून वाहणारी. काय प्रश्न आहे बघा नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्नन नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही वैनगंगा नदीची या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे बघा वैनगंगा. उगम कुठं होतो वैनगंगा नदीचा? मध्य प्रदेशमध्ये होतं पहा. नेक्स्ट आहे पहा महाड शहर हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे? कोणतं? महाड शहर आहे तर मित्रांनो सावित्री या नदीच्या काठावर वसलेलं आहे बघा महाड हे शहर. लक्षात ठेवायचं आहे बघा सावित्री. या पुढचा प्रश्न वर्धा आणि वैनगंगा. काय प्रश्न आहे पहा वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या संगमामधून तयार झालेली नदी कोणती? वर्धा आणि वैनगंगा. तर प्राणहिता ही या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 2 प्राणहिता. लक्षात प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमामधून प्राणहिता तयार होते. चपराळ गडचिरोली या ठिकाणी बघा यांचा संगम होतो. लांबी जर लक्षात ठेवा 133 किलोमीटरची लांबी पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर बघा तापी आणि नर्मदा ह्या दोन्ही पण नद्या कशात पहा पश्चिम वाहिनी नद्यात पहा. बरोबर. याशिवाय कोकणातील ज्या काही नद्या असतात बघा सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. कोकणातील सर्व नद्या. नागपूर जिल्ह्यामधील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो?
नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावामधून नाग नदीचा उगम होतो, लक्षात ठेवायचं आपल्याला, नाग. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही? तर गोदावरी नदी मित्रांनो या ठिकाणी बघा चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही. आलं लक्षात? गोदावरी. चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? वैनगंगा, वर्धा आणि इरई. वैनगंगा, वर्धा आणि इरई. समजलं? नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही? तर कुंडलिका मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही. कुंडलिका नदी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधून वाहते. तर मित्रांनो शास्त्री, त्याच्यानंतर जगबुडी, बाब, भारजा, जोग, वशिष्ठी, कातळी, मचकुंदी, काजवी, वाघोटण, शुक्र रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे? कोणता प्रसिद्ध धबधबा हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हजरा धबधबा. हजरा, हासरा नाहीत, हजरा. हजरा धबधबा मित्रांनो सालेकसा तालुका गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, सातारा जिल्ह्यामधील खतगुण, सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर येरळा नदीच्या काठावर आपल्याला सातारा जिल्ह्यामधील खतगुण गाव हे आपल्याला पाहायला मिळतं, येरळा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही? तर भीमा नदी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये नाही. कोणती? भीमा. भीमा नदी सातारामध्ये नाही. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचं जाळं पसरलेलं आहे. कोणत्या? कृष्णा. नेक्स्ट पहा, सातारामधील दहिवडीजवळून कोणती नदी वाहते? तर मान ही नदी वाहते. लक्षात ठेवा मित्रांनो, मान ही नदी आपल्याला पाहायला मिळते. साताऱ्यामधील दहिवडीजवळ मान नदी वाहते. मान नदी बघा भीमा नदीची उपनदी आहे. लक्षात ठेवायचं, भीमा नदीची उपनदी. मान नदी सातारा जिल्ह्यामधून वाहणारी पूर्ववाहिनी नदी बघा, आणि हिचा उगम मान तालुक्यामधील कुळक कजाई परिसरामधील डोंगर रांगेमध्ये होतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. खालीलपैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे? सर्वात उंच धबधबा तर कोणता आहे बघा? भांबली वजराई. लक्षात ठेवा मित्रांनो, धबधब्याची उंची 1840 फूट आणि 560 मीटर इतकी बघा या धबधब्याची उंची. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामधून टिंबटिंब नदी वाहते. चला, सातारा, सांगली, कोल्हापूर. गाडी क्रमांक सातारा, सांगली, कोल्हापूर. परंतु ही नदी मित्रांनो तर कृष्णा नदी वाहते. पहा, लक्षात ठेवायचं आपल्याला, कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये होतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामधून कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदी मित्रांनो द्विकल्पीय भारतामधील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. कृष्णा नदीची एकूण लांबी जर पाहिली तर 1400 किलोमीटर आहे बघा. किती आहे? 1400 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये लांबी 282 किलोमीटर आहे बघा. किती? महाराष्ट्रामध्ये लांबी 282 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो कृष्णा या नदीची बघा कोयना नदी उपनदी बघा. बरोबर. कोयना नदीला महाराष्ट्राचं काय म्हणतात बघा? भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. कोणत्या? कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमाला प्रीतिसंगम म्हणतात. आणि मित्रांनो हा कराडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं, कराड. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी, काय प्रश्न आहे पहा, रायगड जिल्ह्यामधील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? तर कोणती खाडी मित्रांनो? धरमतरची खाडी. लक्षात ठेवायचं आपल्याला, धरमतरची खाडीला या ठिकाणी जाऊन मिळते. नेक्स्ट आहे पहा, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला बरोबर क्रम लावायचा आहे बघा. रायगड जिल्ह्यातील याचं करेक्ट आन्सर आहे पाताळगंगा, आंबा आणि कुंडलिका. शिव काय बघा योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामधील उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. आलं लक्षात? नेक्स्ट आहे पहा, परभणी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर वैनगंगा नदी मित्रांनो परभणी जिल्ह्यामधून वाहत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये वैनगंगा वाहत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी प्रमुख नदी बघा. गोदावरी नंतर पूर्णा. लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी, पूर्णा, दुधना आणि आसना आणि कयाधू. वैनगंगा नदी मित्रांनो विदर्भामधून आपल्याला पाहायला मिळते. कुठं? विदर्भामधून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही वैतरणा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही? तर बघा सावित्री ही वैतरणा नदीची काय बघा उपनदी नाही आहे. सावित्री बघा वैतरणा नदी मित्रांनो हिचा उगम त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकमध्ये होतो, सह्याद्री पर्वतामध्ये.
आणि पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. वैतरणा नदी मित्रांनो पालघर जिल्ह्यामधून सुद्धा वाहते. लांबी बघा 154 किलोमीटर आहे. बघा किती आहे, 154 किलोमीटर लांबीची नदी आहे. उपनद्याच्या तानसा, त्याच्यानंतर पिंजाळ, देहजा आणि सूर्या हे आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवरती आहे? कोणता? सहस्रकुंड धबधबा. तर मित्रांनो हा पैनगंगा नदीवरती सहस्रकुंड धबधबा आहे. कोणत्या? पैनगंगा नदीवरती. बघा यवतमाळ व नांदेड या जिल्ह्याच्या सीमेवर सहस्रकुंड धबधबा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, यवतमाळ आणि नांदेडच्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पहा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर रांगा आहेत. बघा कोणत्या आहेत? बघा मुदखेड. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही विचारलंय. आता गोदावरीच्या कोणत्या उपनदी हे आपलं पाठ असलं पाहिजे. तर मित्रांनो मांजरा पण गोदावरीची. बघा वैनगंगा सुद्धा गोदावरीची, पैनगंगा सुद्धा आहे, पंचगंगा नाही मित्रांनो. लक्षात ठेवायचं. बघा पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट होईल. बघा गोदावरी नदीच्या उपनद्या पाहिल्या आपण. पंचगंगा ही जी काही नदी मित्रांनो, ह्या नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो. महाबळेश्वर सातारामध्ये होतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घ्या पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही विचारले. तापी नदीची पूर्णा पण आहे, गिरणा पण आहे, पांझरा पण आहे, परंतु दारणा नाही मित्रांनो. लक्षात ठेवा. दारणा नदी कोणाची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी. बघा कोणाची? गोदावरी. समजलं? गोदावरीची. बघा तापी नदीचा उगम बघा मुलताई महादेव डोंगर रांगा मध्य प्रदेशमध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे. बघा किती? 208 किलोमीटर. उपनद्या पाहून घ्या. ज्या काही नद्या बाकी, गोमलाई, अरुणावती, अनेर, गुळी ह्या काय बघा उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इंद्रावती नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणती? इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी मित्रांनो. इंद्रावती नदी गोदावरी. इंद्रावती नदी मध्य भारतामधून वाहणारी एक नदी. पहा पुढचा प्रश्न आहे. पहा खालीलपैकी आपल्याला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. पहा खालीलपैकी चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. वर्धा नदीचा उगम बघा मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी होतो. एकदम बरोबर आहे. पहा वर्धा नदीची लांबी 454 आहे. बघा नाही 454 नाही, तर 455 किलोमीटर. लक्षात ठेवायचं आहे 455 आहे. बघा आलं लक्षात. वर्धा नदी बघा 455 आहे. वर्धा नदीचं खोरं बघा गोदावरी नदीच्या खोऱ्याचा एक भाग आहे. बरोबर आहे. वर्धा नदी महाराष्ट्रामधील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहते. हे पण बरोबर आहे. एकच चुकलेलं बघा या ठिकाणी. वर्धा नदीची लांबी किती? बघा 455 किलोमीटर आहे. बघा समजलं. अगला क्वेश्चन आहे बघा, गोदावरी नदी खोरे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त विस्ताराचा असून ते खालील डोंगर रांगामुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेलं आहे. तर बघा सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगामुळे. लक्षात ठेवायचं आहे हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घ्या पुढचा प्रश्न. चला, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही असं विचारलं आहे. तर मित्रांनो कावेरी ही जी काही नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही. कोणती? कावेरी. कावेरी नदी मित्रांनो दक्षिण भारतामधली प्रमुख नदी आहे आणि ही पूर्ववाहिनी नदी मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला पूर्ववाहिनी नदी आहे. आणि पेरियार हे काय बघा केरळ राज्यामधील नदी. बघा पेरियार. नेक्स्ट पहा, हिंगोली शहर हे कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे? हिंगोली शहर. तर कयाधू मित्रांनो हिंगोली शहर हे कयाधू नदीच्या काठावर वसलेलं आहे. बरोबर. कयाधू ही पैनगंगा नदीची या ठिकाणी उपनदी. पहा नेक्स्ट पहा, संगमनेर आणि नेवासा गावे ही कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? संगमनेर आणि नेवासे. तर ही प्रवारा. ऑप्शन क्रमांक 3 प्रवारा. बरोबर. प्रवारा ही गोदावरीची नदीची जी काय उपनदी मित्रांनो प्रवारा. नर्मदा आणि तापी. काय प्रश्न आहे? नर्मदा आणि तापी या नद्या टिंबटिंब आहेत. तर ह्या बघा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा आणि तापी या कशात बघा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. समजलं. ह्या दोन्ही नद्या बघा अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्याचबरोबर कोकणामधील ज्या काही नद्या आहेत पहा या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ह्या सुद्धा बघा अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा आणि पंचगंगा. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मित्रांनो कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम होतो नरसोबाची वाडी या ठिकाणी. कुठं होतो? नरसोबाची वाडी. हा प्रश्न बघा मित्रांनो 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. लक्षात. कृष्णा आणि पंचगंगा जो काही संगम आहे नरसोबाची वाडी
कुरुंदवाड या ठिकाणी होतो. कृष्णा कोयना कराडमध्ये होतो. कृष्णा वेण्णा संगम मित्रांनो माहुलीमध्ये होतो. लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा वेण्णा माहुली या ठिकाणी होतो. मुळा मोठा कुठं होतो? पुणे जिल्ह्यामध्ये. मुळा मोठा पुणे जिल्हा. नेक्स्ट आहे भीमा आणि तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा आणि तुंगभद्रा तर मित्रांनो ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. पहा आलं लक्षात. कृष्णा नदीचा उगम मित्रांनो सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे उपनद्या. पहा मित्रांनो भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा आणि घटप्रभा आणि कुडाळ ह्या काय बघा उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? तर मित्रांनो तापी ही जी काही नदी मित्रांनो ही काय बघा पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती? तापी. अरबी समुद्राला जाऊन मिळते. हिचा उगम बघा मुलताई डोंगर मध्य प्रदेशमध्ये होतो. धरण बघा हदबूर धरण आहे, त्याचबरोबर रुकाई धरण आहे आणि काकरापार धरण सुद्धा तापी नदीवर आहे. पहा कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी झाला आहे. तर महाबळेश्वर लक्षात ठेवायचं बघा महाबळेश्वर. नदीचा प्रवाह बघा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यान आहे. याचबरोबर महाबळेश्वर या ठिकाणी कोयना, पंचगंगा या नद्यांचा सुद्धा या ठिकाणी उगम होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भामरागड या ठिकाणी संगमामध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर प्राणहिता. लक्षात ठेवा मित्रांनो प्राणहिता हे आपलं करेक्ट आन्सर होईल. भामरागड येथील बघा पामल गौतम, पर्लकोटा, इंद्रावती नद्यांच्या संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात. वर्धा व वैनगंगा नदीचा संगम प्राणहिता म्हणून ओळखला जातो. कोणता? प्राणहिता म्हणून ओळखला जातो. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कोणती नदी जी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर नर्मदा नदी मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी बघा. हिचा उगम होतो सातपुडा पर्वतरांग. सातपुडा नाही तर म्हणतात साखरपुडा. साखरपुडा नाही, आता वर्दी घातल्यावर डायरेक्ट साखरपुडा. तर बघा कुठं होतं बघा पश्चिम वाहिनी नदी आणि सातपुडा पर्वतरांगे मध्य प्रदेशमध्ये होतो. पहा महाराष्ट्रामध्ये लांबी फक्त हिची 54 किलोमीटर आहे. किती? 54 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. आणि तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? हा प्रश्न लय वेळा रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी. पहा हिचा उगम होतो त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये 668 किलोमीटर हिची काय बघा लांबी आहे. महाराष्ट्रामधील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे? गंगापूर आहे. हे सुद्धा गोदावरी नदीवरती. पहा पुढचा प्रश्न आहे बघा गडचिरोली जिल्ह्यामधील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहते? तर उत्तर दक्षिण वाहते मित्रांनो. उत्तर दक्षिण. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर दक्षिण. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीची दिशा उत्तर ते दक्षिण बघा. चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम होतो. बरोबर. आणि मित्रांनो वैनगंगा नदीचा उगम हा बैतूलमध्ये होतो बघा मध्य प्रदेश. लांबी जर पाहिली तर 455 किलोमीटर इतकी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे? तर मित्रांनो कोयना. ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी बघा पश्चिम वाहिनी नदी नाही आहे. कोयना नदी बघा पूर्व वाहिनी नदी बघा. कोयना नदीचा उगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये होतो. कुठं? सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदीचा उगम होतो. आलं लक्षात. नेक्स्ट आहे पहा कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर गिरणा नदी मित्रांनो तापी नदीची उपनदी आहे. कोणती? गिरणा ही जी काही नदी आहे तापी नदीची उपनदी आहे मित्रांनो. कोणती? गिरणा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर नर्मदा नदी मित्रांनो बंगालच्या उपसागराला मिळत नाही. ही मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळते. नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळत असते बघा. समजलं? त्याशिवाय तापी नदी आणि कोकणातील ज्या काही नद्या आहेत बघा या सगळ्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सगळ्यांनी लक्षात ठेवा अरबी समुद्राला या ठिकाणी जाऊन मिळतात ह्या नद्या. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळून तेरेखोली नदी वाहते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला तेरेखोली नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते. नेक्स्ट आहे पहा पंढरपूर शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? कोणतं? पंढरपूर. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 भीमा. लक्षात ठेवायचं भीमा नदीच्या काठावर पंढरपूर शहर वसलेले बघा. जिल्हा सोलापूर. या नदीला पंढरपूरमध्ये चंद्रासारखा आकार प्राप्त झालेला आहे. म्हणून मित्रांनो या नदीला चंद्रभागा असं म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाचं मंदिर सुद्धा बघा पंढरपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समजला? 95 प्रश्न झाले. गोदावरी नदी कोणते शहर? काय प्रश्न आहे बघा गोदावरी नदीवर कोणतं शहर वसलेलं आहे? तर नांदेड हे शहर मित्रांनो गोदावरी नदीवर वसलेले बघा. गोदावरीच्या काठावर कोणकोणते शहर वसले आहेत असा प्रश्न आला तर नांदेड आहे बघा. त्याच्यानंतर नाशिक आहे पहा. कोणतं? नाशिक, पैठण, कोपरगाव आणि गंगाखेड.
लांबी बघा 1465 किलोमीटर इतकी लांबी बघा गोदावरीची टोटल लांबी. आणि आपल्या महाराष्ट्रामधील 668 किलोमीटर बघा गोदावरीची लांबी. किती? 668 किलोमीटर. नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे कोकणातील नद्या बघा अतिशय आखूड नद्या असतात आणि ह्या कमी लांबीच्या असतात, कारण पश्चिमेला उतार असून लगेच समुद्र लागतो, त्यामुळे ह्या कमीच वाहतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं शहर आहे गोदावरी नदीकाठी नाही आहे? गोदावरी नदीकाठी नाही तर नगर हे शहर मित्रांनो गोदावरी नदीकाठी नाही. पहा लक्षात ठेवायचं आहे. अहमदनगर शहर मित्रांनो सीना नदीकाठी वसलेलं आहे. गोदावरी नदीकाठी बघा नाशिक, पैठण आणि नांदेड. लक्षात ठेवा. कोपरगाव, गंगाखेड सुद्धा बघा गोदावरी काठावर वसलेले आहेत. धुळे कोणत्या नदीकाठी वसलेले? धुळे. तर पांझरा, ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्हा पांझरा नदीकाठी वसलेला आहे. लक्षात ठेवायचे बघा. आणि ही जी काही नदी मित्रांनो ही तापी नदीची काय बघा उपनदी आहे. तापी नदीची उपनदी कोणती? तर पांझरा नदी. पहा नेक्स्ट आहे पहा, इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणती? इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वर्धा. आलं लक्षात? वर्धा नदीची उपनदी आहे. चंद्रपूर बघा इरई नदी काठी वसलेलं बघा. कोणतं? चंद्रपूर हे इरई नदी काठी वसलेलं आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो इरई नदीवर इरई धरण प्रकल्प सुद्धा आहे. तर मित्रांनो बघा आपलं शतक झालेलं आहे. आता 100 प्रश्न कंप्लीट झाले. इथून पुढचे सुद्धा प्रश्न आपण कंटिन्यू करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं ठिकाण हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं नाही विचारलंय? कोणतं ठिकाण गोदावरी नदी काठी वसलेलं नाही? तर नेवासा हे जे काही ठिकाणी मित्रांनो हे वसलेलं नाही बघा. गोदावरी नदी काठावर कोणते शहर आहेत? आपण पाहिलं नाशिक आहे, पैठण आहे. बरोबर, नाशिक आहे, पैठण आहे आणि नांदेड आहे. पहा कोणतं? नांदेड. प्रवरा नदी काठी वसलेले बघा नेवासे शहर. कोणत्या? प्रवरा. समजलं? नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? पैनगंगा, पवना, निराका, पंचगंगा. तर पंचगंगा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा. कृष्णा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी? पंचगंगा आहे बघा या ठिकाणी. कोयना, वेण्णा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि येरळा हे काय आहेत बघा कृष्णाच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? तर मुळा मित्रांनो ही पहा गोदावरीची उपनदी नाही. कोणती? मुळा. मुळा नदी बघा भीमा नदीची उपनदी. कोणत्या? भीमा नदीची उपनदी कोणती बघा ही आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या बघा प्रवरा, सिंदफणा, मांजरा आणि दारणा आहेत. पहा नेक्स्ट पहा, सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब आणि टिंबटिंब नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत. तर नर्मदा आणि तापी. लक्षात ठेवा बघा नर्मदा आणि तापी सातपुडा पर्वतरांगेमुळे या ठिकाणी बघा विभाजक झालेले आहे.